नमस्कार. आज मी बनवणार आहे होममेड हिबिस्कस क्रीम. ही क्रीम हिबिस्कस फुलांच्या पाकळ्यांपासून बनवलेली आहे. जास्वंदीच्या फुलांमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आणि त्वचेसाठी उपयुक्त असे घटक आढळतात. ही क्रीम त्वचेला मऊ आणि ताजेतवाने वाटण्यास मदत करते. चला तर मग पाहूया घरच्या घरी सोप्या पद्धतीने हिबिस्कस क्रीम कशी बनवायची, जे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, लाईन्स, पिंपल आणि त्यांचे डाग कमी करण्यास मदत करतात आणि त्वचेला क्लीन, क्लिअर, सॉफ्ट आणि ग्लोईंग बनवतात. सर्वात आधी आपल्याला लागेल जास्वंदीची फुलं. इथे मी ताजी जास्वंदीची फुले वापरली आहेत. जर तुम्हाला ताजी फुले मिळाली नाहीत तर तुम्ही जास्वंदीच्या पावडरही वापरू शकता. इथे मी जवळपास 5 ते 6 जास्वंदीच्या फुलांचा वापर केला आहे. सर्वप्रथम आपल्याला त्यांच्या पाकळ्या वेगळ्या करून घ्यायच्या आहे. आधी फुले स्वच्छ धुवून घ्यायची, कारण आपण चेहऱ्यासाठी वापरतोय त्यासाठी आपल्याला फुलं एकदम स्वच्छ धुवून आणि सुकून घ्यायची आहे. सर्व फुलांच्या माझ्या पाकळ्या तयार करून झाल्या आहे. पाकळ्या तयार केल्यानंतर एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी गरम व्हायला ठेवायचे. पाणी आपल्याला गरम झालं की मग त्यामध्ये आपल्याला आपण ज्या पाकळ्या तयार करून घेतल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आहे. ज्यावेळेस आपण पाकळ्या पाण्यामध्ये घालतो ना, आपल्याला पूर्णपणे 5 ते 10 मिनटं 10 ते 15 मिनटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर पाकळ्यांचा लाल रंग पाण्यात पूर्णपणे उतरत येत नाही तोपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकतात की फुलांचा हा कलर चेंज व्हायला लागला आहे आणि फुलं असे फिक्कट दिसायला लागले. तुम्ही एखाद्या काचेच्या ग्लासमध्ये किंवा जारमध्ये टाकू शकता. त्यामध्ये उकळलेले गरम पाणी घाला आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं तसेच ठेवा. जोपर्यंत पाकळ्यांचा लाल रंग पाण्यात पूर्णपणे उतरत नाही तोपर्यंत ते तसेच ठेवायचे आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा. आता 10 ते 15 मिनटं झाली आहे आणि पाणी पूर्णपणे लाल झाले आहे. फुलांमधील गुणधर्म पाण्यात आला आहे आणि पाकळ्यांचा रंगही फिक्का झाला आहे. आता हे पाणी वेगळे करून घेऊया. पाकळ्या मोठ्या असल्यामुळे तुम्ही गाळणीने किंवा साध्या पद्धतीने पाणी वेगळे करू शकता. तुम्हाला हवे असेल तर पाकळ्या दळून देखील क्रीम बनवू शकता. पण जर जास्त दिवस साठवायचे असेल तर पाकळ्या राहिल्यामुळे ती लवकर खराब होऊ शकते. म्हणून मी फक्त त्याचे पाणी वापरत आहे. आपण फक्त पाणी वापरत आहेत, त्यामुळे इतक्या पाण्यासाठी मी अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि आपल्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण यामुळे त्वचेसाठी खूप फायदे देखील होतात. आपल्याला अर्धा चमच्यापेक्षाही कमी प्रमाणात वापरायचं आहे, कारण यामुळे क्रीम घट्ट होण्यासाठी मदत होते तसेच त्वचेसाठीही फायदा होतो. पातेल्यामध्ये आपल्याला पाणी गरम व्हायला ठेवायचं आहे. पाणी गरम झालं की आपल्याला अशी वाटी त्या पाण्यामध्ये ठेवायची आहे आणि जितकं घट्ट हवं आहे त्यानुसार आपल्याला त्याची कन्सिस्टन्सीचे प्रमाण वाढवता येईल, कमी किंवा जास्त करता येईल. क्रीम जास्त घट्ट झाली तर थोडं पाणी घालून ती हलकी करू शकता. थोडं शिजल्यानंतर क्रीम तयार होईल. आता आपली क्रीम घट्ट झाली आहे. आपण पाण्याचा वापर केलेला आहे आणि फुलं राहिलेले त्यांचा वापर काय करायचा ते पण मी तुम्हाला सांगते. जे फुलं आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आहे आणि त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. पेस्ट तयार झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. बाउलमध्ये आपल्याला थोडंसं 1 चमचा इतकं कोकोनट तेल घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही आपण जी ॲलोवेरा जेल वापरतो ते पण यूज करू शकतात किंवा त्याचसोबत तुम्ही जी ॲलोवेरा जेल वापरत असाल ती वापरली तरी चालेल किंवा कोरफड वापरली ना तरी पण चालेल आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली पेस्ट तयार होते. यामध्ये तुम्ही बदामाचं तेल पण वापरू शकतात. आता आपण जी पेस्ट तयार करून घेतली आहे ही पेस्ट आपण अशी चेहऱ्याला लावून घ्यायची आहे आणि चेहऱ्याला लावल्यानंतर 10 ते 15 मिनटं क्रीम लावायची. त्यानंतर चेहरा आपण स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यानंतर तुमच्या लक्षातच येईल की त्याचा परिणाम तुम्ही बघू शकतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. इफेक्ट तुमच्यासमोर आहे, तुम्ही बघू शकता. आपण जास्वंदीच्या फुलांपासून बनवलेली क्रीम आपल्या चेहऱ्यासाठी किती फायदेशीर आहे ते तुम्ही बघू शकता.